नाशिकमधील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर स्थगित झाले। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। पुढील आठवड्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडणार आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या रिंग रोडसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचं अधिग्रहण सुरू आहे। मात्र योग्य मोबदला आणि जुन्या अलाइनमेंटनुसार रिंग रोड व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती। हे सर्व शेतकरी मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी रवाना होत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं आणि पोलीस मुख्यालयात दिवसभर बसवून ठेवलं। शेतकऱ्यांनी रात्रभर इथेच आंदोलन करण्याचा इशारा दिला। याच वेळी नाशिक दौऱ्यावर असलेल्या उदय सामंतांनी शेतकऱ्यांची भेट घेतली आणि पुढील आठवड्यात मागण्या मान्य करून जमिनींचा योग्य मोबदला देण्याचं आश्वासन दिले। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय। मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांसमोर फोनवरून शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा केली आणि सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन देखील मंत्री भोसलेंनी दिलंय। आमची अडवणूक केलेली, आम्हाला जायचं होतं वर्षा बंगले, आमच्या मागण्या मागायला जाणार होतो आम्ही देवाभाऊकडे। आम्हाला बहिणी मानलंय त्यांनी, मग आम्हाला आमचा हक्क दिला पाहिजे का नाही? आम्ही बाधित शेतकरी होणार, आम्हाला शेती राहणारच नाही। आमची 5.5 एकर जमीन जाते, पूर्ण क्षेत्र जाते आमचं। आम्ही काय करणार? आमच्या मुलाबाळांचं पुढचं काय भविष्य आहे? वर्षा बंगल्यावर भेटीसाठी, देवाभाऊंच्या भेटीसाठी जात होतो। ते जर आम्हाला लाडकी बहीण म्हणताय तर आमच्या मागण्या त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे। तर ते आम्ही जात होतो, तर त्यांनी मुंबई पोलिसांनी नाशिक पोलिसांना सांगितलं का येऊ देऊ नका, इथे डिटेन करा। पण मग आमच्या जवळ मागण्या होत नाही, देवाभाऊ जवळ आमच्याशी संवाद साधत नाही, तोपर्यंत आम्ही कुठेच जाणार नाही, इथेच थांबणार आहे आंदोलनासाठी। माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला की तुम्ही आज जर या शेतकरी बाधितांना जर जो मोबदला, योग्य मोबदला दिला किंवा त्यांच्या अलाइनमेंटनुसार जर रस्ता तुम्ही केला तर त्या शेतकरी स्वतःहून स्वखुशीने द्यायला तुम्हाला जमीन तयार आहे। हेच जर आज तुम्हाला एखाद्या राजकीय नेत्याचा जर प्रॉब्लेम असता तर तुम्ही इतक्याच सॉल्व्ह केला असता। आज ही वेळ फक्त शेतकऱ्यावर आली म्हणून तुम्ही शांत बसू नये, सगळं तुमच्या याच्याने चालू आहे आणि इथं सगळ्या गोष्टी आम्ही संघर्ष करायचा, शेतकऱ्यांनीच का करायचा संघर्ष सगळ्या गोष्टींचा? आमच्याशी असा खेळ खेळू राहिले। आज आम्ही मुंबईला जायला आलो होतो तर आम्हाला जाऊन नाही दिलं पोलिसांनी। आम्हाला आम्ही मुक्काम करणार आहे, आज आम्ही इथंच राहणार आहे। असं घरी जाऊन काय, आमचे घरं जात्या, जमिनी जात्या, विहिरी जात्या, तर आम्ही घरी जाऊन काय करायचं? त्यांनी आम्हाला वेळ न दिल्यामुळे आम्ही आज असं ठरवलं होतं की जे राज्याचे मुख्यमंत्री यांना आपण वर्षा बंगल्यावरती जाऊन आणि भेटूया। तर आज मुंबई पोलिसांनी जे काही नाशिकच्या पोलिसांना सांगून आमच्या सर्व शेतकऱ्यांना डिटेन केलं। आज मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आहे, शेतकरी सर्व। मागण्या नेमका काय? आमच्या मागण्या ज्या काही आज भेट होत नाही तोपर्यंत आम्ही काही इथनं हलणार नाही। बघा, शेतकऱ्यांना त्रास देऊन, शेतकऱ्यांवर अन्याय करून, जमीनदारांना जबरदस्ती करून शासनाला कुठचाच प्रकल्प करायचा नाही, अनेक वेळा आम्ही सांगितलेला आहे। त्याच्यामुळे आपण सुरुवातीला पहिलं काय करूया की आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे पहिली बैठक करू, थेट मुख्यमंत्र्यांकडे जाण्यात। काही गावांमध्ये अलाइनमेंट जर बदलायची असेल आणि शेतकरी त्याला संमती देत असतील तर त्याचा कुठेही प्रेस्टिज इश्यू आम्ही करणार नाही। आणि रेटच्या बाबतीमध्ये देखील जिल्हाधिकारी महोदयांनी मला सांगितलं की 2 गुणांकन जे शहरामध्ये आहे तो नकारात्मक प्रस्ताव इथं आलेला आहे, पण तो सकारात्मक कसा करायचा त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू।